नमस्कार फ्रेंड, कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. मी तुमची लाडकी अंकिता पाटील. तर चला, मी आता सगळं आवरलंय, मस्तपैकी मी फ्रेश झालेली. आज मी खूप हॅप्पी आहे की माझी बहीण येणार आहे, त्यामुळे मी हॅप्पी आहे. मी त्याला फ्रेंड म्हणणार नाही, माझी मोठी बहीण म्हणून बोलणार. माझी बहीण येणार आहे त्यामुळे मी खूप हॅप्पी असणार. माझी फॅमिलीला मी यूट्यूबवर कधीही आणणार नाही. ओनली मी एकटीच येणार आहे. त्यामुळं कसं आहे माहीत आहे, आपला चलता आहे, बरोबर आहे ना. तर कसं आहे ना फ्रेंड, मैत्रीण करा तर जीवापाठ करा आणि ते मनानं करा, स्वार्थ बघून करू नका, जेणेकरून त्याचा हात पकडून आपण पुढे जाऊ शकतोय. तर हे साथ भरपूर दिवसासाठी नसतंय, बरोबर आहे ना. तर हे साथ ना काही क्षणासाठी असतंय, जेणेकरून तुम्ही वर जाण्यासाठी दुसऱ्याचा वापर करत असताय. तर देवाला माहीत असतंय की तुम्ही हे चुकीचं करत आहे. तर देव काय करते माहिती आहे, म्हणतात ना ऊपरवाले के लाठी में आवाज नहीं, तर तसं असतंय. तर ऊपरवाले के लाठी में आवाज नहीं रहती है, जब वो मार देता है ना लाठीचे तो कभी आवाज नहीं आती. तर तसं असतंय, बरोबर आहे. म्हणून मैत्रीण करा, मित्र करा, नाता जोडा, मनानं जोडा, स्वार्थासाठी जोडू नका आणि आपल्या काही ह्याच्यासाठी जोडू नका, बरोबर आहे. तर नाता निभवायचा असेल तर शेवटपर्यंत निभवा, नाही तर नको निभवा, जेणेकरून दुसऱ्या नात्याला आपण एक बहिणीचं आईचं प्रेम दिलेलं असतंय. तर ते जर समोरचा व्यक्ती आपल्याला धोका दिला तर कसं असतंय तुम्हाला बोलू, खूप वाईट वाटतंय. माणूस खचून जातोय आणि विचारात पडतोय की आपण परतच्या वेळेला मैत्रीण करू का नको करू, कोणावर विश्वास ठेवू का नको ठेवू. काय म्हणजे एकामुळं का नाही सगळ्या लेडीजचं नुकसान होतंय. ज्याने प्रत्येकाशी नसते की चला काय आपला स्वार्थ बघत असते, बरोबर आहे.